आज NDTV मराठीचं एंटरटेनमेंट अवॉर्ड्स आहे, पहिलं आहे. तुम्हाला अवॉर्ड्सही मिळालं आहे, कसं वाटतं? पहिल्या वर्षीच महाराष्ट्राची हास्य जत्राला अवॉर्ड मिळाला आहे, सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन टेलिव्हिजन शो. तर खूप भारी वाटतं आहे आणि थँक्यू NDTV, थँक्यू सोनी मराठी. सचिन मोटे, सचिन गोस्वामींशिवाय हे अशक्य आहे. मुळात हे त्यांचंच अवॉर्ड आहे, ते आम्ही त्यांच्या वतीने घ्यायला आलो आहे. आणि नम्रता संभेरावला पण अवॉर्ड मिळालेला आहे. सो हे आम्ही तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. सो आज फॅमिलीतल्या एका मेंबरला आणि फॅमिलीला दोघांना अवॉर्ड आहे, त्यामुळे डबल खुश आहोत. एक छोटं रॅपिड फायर. ओके, तुम्ही प्राणीप्रेमी आहात? येस. कोणतं आवडतं? मांजर. तुम्ही निसर्गावर प्रेम करता? येस. तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरता? साप. तुम्ही कोणत्या गोष्टीचा तिरस्कार करता? कचरा टाकणारी माणसं. तुम्ही कोणत्या गोष्टीची प्रशंसा करता? इको फ्रेंडली गोष्टी वापरणारे आणि सस्टेनेबल गोष्टी वापरणारे माणसं. अपकमिंग प्रोजेक्टबद्दल काय सांगाल? 28 तारखेला चिकी चिकी बुबुम बूम नावाचा सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे, जो प्रसाद खांडेकर यांनी दिग्दर्शित केला आहे, लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये हास्य जत्रेचे बरेच कलाकार तुमच्या भेटीला येणार आहेत मोठ्या पडद्यावर. तर 28 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर सर्वत्र प्रदर्शित होतो आहे चिकी चिकी बुबुम बूम. स्वप्नील जोशी त्या सिनेमात आहेत. स्क्रीन शेअर करताना, त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव काय होता? स्वप्नील जोशी हे वलय आपण जे ऐकत आलो आहे, म्हणजे मी तर लहानपणापासून ऐकत आली आहे, पाहत आली आहे, ते काम करताना तो सगळं बाजूला ठेवून काम करतो आणि प्रचंड प्रेमळ माणूस, प्रचंड आपलंसं करून घेणारा माणूस आणि खूप भारी आहे स्वप्नील दादा.